पण माझं जे जीवन आहे ना, माझं जे आयुष्य आहे ना, माझे जे सर्वस्व आहे ना, ते फक्त आणि फक्त माझा मुलगा आहे. या मुलाशिवाय मला या जगात कोणीच नाही. जर सुखी तर मी सुखी. मग स्वतःचा डोळा काढून आईने त्या लेकराला बसवला. जी आई आयुष्यभर विद्रूप म्हणून जगली, ज्या मुलानं आयुष्यभर आईला विद्रूप म्हणून चिडवलं, त्या आईनं एकाही गोष्टीचा विचार न करता स्वतःचा डोळा काढून लेकराला बसवला. अरे मग माणसाचा गुणधर्म काय? आपल्याला कितीही कोणी त्रास दिला, आपल्याला कितीही कोणी वाईट बोललं, तरी आपण काय करायचं? हे जीवन आनंदानं जगायचंय. किती अडचणी आल्या, किती संकट आले ना, तरी माणसानं माणसाशी माणसासारखं वागलं तर ह्या आयुष्यामध्ये त्याचं काय जीवन आनंदित जाणार आहे. मग तेवढंच करा, काहीच करायची गरज नाही. येणाऱ्या प्रत्येक माणसाशी गोड बोला, आनंदाने बोला. तुमचं आयुष्य कुठं जाऊन टेकेल. अरे आईने जर ठरवलं ना मुलासाठी काही करायचं तर जीव सुद्धा देते आई. एका आईने ठरवलं माझ्या लेकरासाठी काय करू. लहान लेकरू बाप नसताना सांभाळले त्या लेकराचा एवढं मोठं आपण या लेकराला केलंय. ते लेकरू आईला विचारायचं, शाळेत जायला लागलं, 5वी 6वीला गेलं, आईला विचारायचं, आई सगळ्यांच्या आया खूप चांगल्या साड्या घालतात, नवीन कोऱ्या साड्या घालतात आणि एवढे चांगले दिसतात. आई तू का ग चांगली दिसत नाही? तुला एक डोळा का नाही? मुलगा रोज रडायचा, आई जवळ जायचं, रोज म्हणायचं, आई तुला एक डोळा का नाही? सांग डोळा का नाही? रोजचा हट्ट सुरू केला, सांग ना आई डोळा का नाही? डोळा का नाही? रोजच्या हट्टाने आई वैतागली, म्हटली असं कर दादा, मी तू ज्यावेळेस मोठा होशील आणि तू ज्यावेळेस स्वतःच्या पायावर उभा राहशील ना बाळा, त्यावेळेस मी तुला या प्रश्नाचं उत्तर दे. मुलगा आक्रोश करायला लागला. पालक सभा होती शाळेत. अरे आई सगळ्यांच्या आया चांगले साड्या घालून येतात, माझे मित्र चिडवतात, तुझी आई असली कसली रे? तुझ्या आईला एक डोळा नाही, तुझी आई विद्रूप दिसते. तो डोळा बघ कसा दिसतो, चांगलं वाटतं का? सारखं सगळे चिडवायचं. तो रडायला सुरुवात केली त्यांनी. जगाच्या पाठीवरती भगवंता सगळ्यांना चांगली आई दिली आणि माझ्या आईला एक डोळा दिला नाही. माझी आई अशी दिसते, डोळ्याला तिला दिसत नाही, ती अशी दिसते. शाळेत ना आला, पालक सभेला आई आली, सगळ्यांनी चिडवलं, रडायला लागला मुलगा रडायला सुरुवात केली. मुलाने आईला विचारलं, आई मला या प्रश्नाचं उत्तर दे, नाही तर मी घर सोडून निघून जातो. प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही, घर सोडून निघाला मुलगा. 4 वर्ष गेली, 5 वर्ष गेली, 6 वर्ष गेली, असे करत करत 11 वर्ष झाली. 11 वर्षानं मुलगा खूप मोठा साहेब झाला, मोठ्या नोकरीला लागला आणि मोठ्या नोकरीला लागल्यानंतर ना त्या ठिकाणी त्या मुलाला वाटलं की आता आपण त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी कराव्या. नोकरी लागल्यानंतर तो आईकडे परत माघारी कधी आलाच नाही आणि विचार केला, जगाच्या पाठीवरती सगळे आहेत, आपली आई गावाकडे आहे, पण आता जर आपण गेलो तर आपली असणारी असली विद्रूप आई लोकांच्यात आणण्या लायकीची राहणार. विचार केला आणि त्या ठिकाणी आईने ठरवलं, आता आपण 2 वर्षात, मला नाही वाटत 2 वर्ष जगू आपण, आता 2 मिनिटात म्हणलं तरी आपल्याला मरण येईल. आईने शहराचा रस्ता धरला, मुंबईसारख्या शहराच्या ठिकाणी गेली, लेकाची भेट घ्यायची ठरवली. लेकाने पाहिलं खाली असणारी विद्रूप आई आपलीच आहे. वरती उभा होता, फोनवरती बोलत होता, सूट बुटात उभा असणारा मुलगा. आईला पाहिलं, वॉचमनने विचारलं, कोण तुम्ही? अहो तो वरती दिसतोय ना तो मुलगा, सुटा बुटातला मुलगा, अहो तो माझा मुलगा आहे. साहेबांना फोन केला, नाही मी ओळखत नाही. त्या म्हातारीला पाठवून दिलं, हकलून दिलं गेटवरनं. ऐका दादा, पाठवून दिलं, हकलून दिलं. जगाच्या पाठीवरती एक आई आपल्यासाठी काय करते? आईने विचारलं, शेवटची भेट घ्यायची होती लेकराची, शेवटची भेट घ्यायची म्हणून मी तुझ्या दारापर्यंत आले होते. तिने विचार केला, अशी छोटीशी एक मुलगी शाळेतली दिसली आणि त्या मुलीला बोलवलं आणि त्या मुलीनं कागदावरती जे काही आईला बोलायचं होतं ते सगळं कागदावरती लिहून घेतलं. कागदावरती लिहून घेतलं की जे मुलाला बोलायचं होतं सगळं लिहून घेतलं आणि तो कागद हातात पकडला. आता आईने विचार केला, आता मी मेले तरी बेहत्तर, माझ्या मुलाला सांगायचं ते मी कागदावर दिलेले आणि ते कागदावरची बातमी माझ्या लेकरापर्यंत पोहोचेल. भरधाव वेगामध्ये गाडी आली, शहराचा रस्ता आईला माहिती नव्हता आणि त्या भरधाव वेगाच्या गाडीनं आईला उडवून टाकलं.
आई रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडली. आईच्या हातात तो कागद तसाच. दादा ऑफिसला जाता जाता त्यांनी गर्दी पाहिली, तो तिथं थांबला, उतरला, खाली आला, बघितलं एवढी गर्दी का, ट्रॅफिक का जाम झालंय, बाजूला केले, सगळ्यांना पाहिलं. अरे जी 5 मिनिटापूर्वी जी आई आपल्याला भेटायला आली ना, ती आई रक्ताच्या थारोळ्यात पडली. ऐका दादा, एक फोन दिवसातनं तुमच्या आई बापाला करत जा. कदाचित तो शेवटचा फोन तुमचा कधी असेल आई बापाचा, ते तुम्हाला कधी लक्षात येणार नाही. म्हणून विनंती करेन, तुमच्या पायाला स्पर्श करून विनंती करेल. त्या बघितलं, सगळ्यांना बाजूला सरकवलं. आता त्या आई जवळ जाऊन रडतोय, आई माघारी ये ना. मला सांगा, किती आवाज दिले म्हणजे ती आई माघारी येईल, किती ओरडलं म्हणजे ती आई माघारी येईल. ती आई कधीच माघारी येणार नाही. आईच्या हातातला कागद उचलला, त्या कागदावरती लिहिलं होतं, बाळा तुला बाबा घरात नव्हते, बाबा आपले लवकरच निधन पावले, तुझा सांभाळ करताना अतिशय हालाकीच्या परिस्थितीमध्ये तुझा सांभाळ केला. आणि अशी वेळ आली की एक वेळ तू लेकरांसोबत खेळता खेळता तुझ्या डोळ्याला बॅट लागली आणि तुझ्या डोळा निकामी झाला. तुला दवाखान्यात उचलून घेऊन गेले मी तिथं. डॉक्टरांनी सांगितलं तुमच्या लेकराला नवीन डोळा बसवावा लागेल. नवीन डोळा बसवायला आपल्याला बाबा नव्हती, मी दुसऱ्यांची धुनी भांडी करून त्या ठिकाणी 2 पैसे कमवत होते. मी काय केलं, डॉक्टर साहेबांच्या पायाला स्पर्श केला, पायाला धरून विनंती केली, साहेब माझ्याकडे पैसे नाही, पण माझं जे जीवन आहे ना, माझं जे आयुष्य आहे ना, माझे जे सर्वस्व आहे ना, ते फक्त आणि फक्त माझा मुलगा आहे. या मुलाशिवाय मला या जगात कोणीच नाही. जर सुखी तर मी सुखी. मग स्वतःचा डोळा काढून आईने त्या लेकराला बसवला. जी आई आयुष्यभर विद्रूप म्हणून जगली, ज्या मुलानं आयुष्यभर आईला विद्रूप म्हणून चिडवलं, त्या आईनं एकाही गोष्टीचा विचार न करता स्वतःचा डोळा काढून लेकराला बसवलं.